नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. तर सारंगवर आता जो गुन्हा दाखल झालेला आहे, खुनाचा आरोप झालेला आहे, त्याच्या विरोधात काही गोष्टी समोर आलेल्या असतात आणि त्याच वेळी आता सगळेजण कोर्टामध्ये केस दाखल होणार आहे. सगळं कोर्टामध्ये सुरू झालेलं असतं आणि त्याच वेळी पाहायला मिळतं ते म्हणजे सारंगला पोलीस कोर्टाकडे घेऊन येत असतात. म्हणजे आता कोर्टामध्ये सुनावणी होणार असते आणि सारंगवरती जो गुन्हा दाखल झालेला आहे त्यासाठी ही केस असते. परंतु सारंगला अजूनपर्यंत वकील मिळालेला नसतो. सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो की आता करायचं काय. वकील तर मिळालेला नाहीये. सारंगला या सगळ्यातून बाहेर कसं काढायचं. इकडे आदित्य वकील मिळवण्यासाठी धडपड करत आहे, परंतु अजूनही वकील मिळालेला नसतो. सारंगला कोर्टात घेऊन येत असतात. पोलिसांनी धरलेलं असतं, त्याला कोर्टात आणलं जात असतं. तेव्हा सावलीला मात्र खूपच इथे अगदी भीतीदायक वाटत असतं की काय करणार. सारंग सरांच्या बाबतीत हे काय होतंय. सारंग सरांना या सगळ्यातून मी कसं बाहेर काढणार आहे हा प्रश्न सावलीला पडलेला असतो. आणि आता हे सगळं जाणून बुजून करणारी व्यक्ती असते ती म्हणजेच शिवानी. शिवानीने ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या असतात आणि त्याचबरोबर हे सगळं घडत असतं. आणि तेव्हा मात्र सगळेजण कोर्टामध्ये असतात. अजूनही सारंगला वकील मिळालेला नसतो आणि त्याचबरोबर सगळेजण पाहत असतात. आता तिलोत्तमा त्याचबरोबर चंद्रकांत सगळेजण आहेत, कारण शिवानीने प्लॅन केलेला आहे की काहीही झालं तरीही इकडे सारंगला वकील मिळता कामा नये. शहरातला कोणताच वकील त्या सारंग मेहेंदळेची केस लढणार नाही असं सगळं शिवानीने ठरवलेलं असतं. इकडे आदित्य अगदी चपला झिजवत आहे. प्रत्येक वेळेस तो प्रयत्न करत आहे, सारंगला बाहेर काढण्यासाठी त्याचे प्रयत्न सुरू आहेत. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हापासून इकडे प्रश्न पडलेला असतो की आता करायचं काय. आणि सावली त्याचबरोबर पारू सगळेजण आलेले आहेत. पारू सावलीची समजूत घालत आहे. या सगळ्या गोष्टी घडत असतात. सावलीला खूप टेन्शन आलेलं असतं, कारण इकडे स्वरा इनामदारचे जे वकील आहेत ते बोलायला सुरुवात करतात. ते म्हणतात की सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत. सारंग मेहेंदळे यांनी स्वरा इनामदारचा खून केलेला आहे. स्वरा इनामदारला त्यांनी संपवलेला आहे. त्यामुळं कठोरातली कठोर शिक्षा सारंग मेहेंदळेला झाली पाहिजे. इकडे सारंगला वकील भेटलेला नाहीये म्हणून सावलीला खूप टेन्शन आलेलं आहे. पारूला खूप टेन्शन आलेलं आहे. प्रश्न पडलेला आहे की करायचं काय. वकीलच जर कोर्टात हजर नसेल तर केस कशी लढली जाणार आहे हा प्रश्न पडलेला असतो. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र सावली खूप टेन्शनमध्ये असते. तिला कळत नाहीये की आता करू काय, या सगळ्यातून मार्ग कसा काढू. आणि नेमकी शिवानी तिथे येते आणि शिवानी सावलीच्या समोर उभी असते. शिवानी सावलीला म्हणते की मी या सगळ्यातून सारंगला निर्दोष बाहेर काढू शकते, सारंगला सोडवू शकते. तेव्हा सावली तिच्याकडे पाहत असते. मग एवढं करू शकते तर का करत नाहीये, म्हणजे वाट कशाची बघते असा प्रश्न सावलीला पडलेला असतो. म्हणून सावली तिच्याकडे पाहत असते. तेव्हा तिने सावलीच्या गळ्यामध्ये जे मंगळसूत्र आहे त्या मंगळसूत्राला हात लावते आणि सांगू लागते की त्या बदल्यात सारंग माझा झाला पाहिजे. सावलीला खूप राग आलेला असतो. सावली तिच्याकडे पाहत असते, कारण आता इकडे सावलीचं जे सौभाग्य आहे ते हिरावण्याचा प्रयत्न चालू झालेला आहे. सावलीचं सौभाग्य ती मागत आहे. आणि हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र पारू तिथं पोहोचलेली असते आणि पारू मात्र तिथं आलेली आहे. सावलीच्या मंगळसूत्राला शिवानीने हात लावलेला आहे आणि आता प्रश्न उभा राहिलेला आहे तो म्हणजे अस्तित्वाचा, कारण काहीही झालं तरीही सावलीचं सौभाग्य धोक्यात आलेलं आहे. आणि त्यासाठी ही जी शिवानी आहे ते वाटेल ते प्रयत्न करत आहे. तिला काही करून सारंग मिळवायचं आहे, त्यासाठी तिचं हे सगळं चाललेलं असतं. आणि त्याच वेळी इकडे पाहायला मिळतं की ती म्हणत असते की बघ, काहीही झालं तरीही आता मी एक गोष्ट तुला सांगत आहे, ती म्हणजे मी तुला या सगळ्यातून बाहेर काढू शकते, सारंगला या सगळ्यातून सोडवू शकते. फक्त सारंग माझा झाला पाहिजे. तेवढ्यातच पारू तिथे येते आणि म्हणू लागते की एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, कारण सारंग आणि सावली दोघं कधीच वेगळे होणार नाहीत. ही गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवायची आहे. त्या दोघांना एकमेकांपासून कोणीच वेगळं करू शकणार नाही असं पारूने येऊन ठणकावून सांगितलेलं आहे. सनसनीत अशी चपराक या शिवानीच्या कानाखाली लगावलेली असते. इकडे कोर्टामध्ये आता ॲडव्होकेट कालिंदी धर्माधिकारी पोचलेले आहेत. त्या म्हणजे सूर्यादादाने त्यांना तिथे पाठवलेलं आहे.
कालिंदी धर्माधिकारी तिथे आलेले असतात आणि त्या तिथे सर्वांच्या समोर सांगत आहेत की सारंग मेहेंदळेची वकील म्हणून मी इथं आलेली आहे, सारंग मेहेंदळेचं वकीलपत्र मी घ्यायला तयार आहे आणि माझ्याकडे सारंग मेहेंदळेचं वकीलपत्र मी घेतलेलं आहे असं त्यांनी येऊन सांगितलेलं असतं. आणि तेव्हा मात्र सगळेजण कोर्टामध्ये पाहतच राहतात, कारण इकडे सारंगला वकील मिळू नये म्हणून प्रयत्न केलेले असतात, पण सारंगची पुण्याई जी आहे ती कामी आलेली असते. सारंगने आजपर्यंत कोणाचं कधीच वाईट केलेलं नाही आणि ही गोष्ट आज समोर आलेली असते, कारण कुटुंबाच्या विरोधात जाऊन सत्याच्या बाजूने उभा राहणारा हा सारंग मेहेंदळे आहे हे सगळ्यांच्या समोर आलेलं असतं. जेव्हा कालिंदी धर्माधिकारी कोर्टात येतात आणि सांगू लागतात की मी सारंग मेहेंदळेची केस घेतलेली आहे, मी सारंग मेहेंदळेची वकील आहे, सगळ्यांनाच खूप छान वाटत असतं आणि फायनली सारंगला कोर्टामध्ये वकील मिळालेला असतो आणि सारंगची केस आता उभी राहिलेली आहे आणि सगळेजण कोर्टात जमलेले असतात. तर सगळेजण पाहत आहेत. इकडे आता शिवानीची नाटकं सुरूच आहेत. पारूने तिला सांगितलेलं आहे की एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की सारंग आणि सावली या दोघांना कोणीच वेगळं करू शकत नाही. काहीही झालं तरीही ते दोघंजण कधीच वेगळे होणार नाहीत, ही गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवायची आहे. आणि त्यांनी चांगली चपराक तिला लगावलेली आहे, तिला दाखवून दिलेलं आहे की तुझी लायकी काय आहे ना, त्या लायकीत तू राहा, कारण काहीही झालं तरीही आम्ही सगळेजण एकत्र आहोत आणि सारंग सर हे निर्दोष सुटणार आहेत हे सुद्धा दाखवून दिलेलं आहे. पारू आणि त्याचबरोबर सावली दोघी एकत्र आलेले आहेत. कोर्टामध्ये आता केस सुरू झालेली आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.